जवळपास 11 तास 49 मिनिटं संपूर्ण गावभरती पालखीचं मिरवणूक सोहळा आपण पाहिला आणि पोशीर गावाची मानाची पालखी अखेर बजरंगबली यांच्या जन्मोत्सवानिमित्त जी मानाची पालखी आहे या गावाने ती साजरी केली. याच गावामध्ये आपण सातत्याने कबड्डीचा देखील संघ पाहिलेला. कबड्डीमध्ये देखील पटाईत आहेत हे सर्व खेळाडू आणि क्रिकेटमध्ये देखील सुसाट फॉर्ममध्ये सध्या तरी धावतात. कमी गतीने सुरुवात केलेली. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर गती कमी होती पहिल्या चेंडूवरती, जवळपास 5 धावा. दीपेशचं आपण नुकताच कौतुक केलेलं, ज्याप्रमाणे त्याने षटक टाकलं होतं मागील स्पर्धेमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरच्या क्रीडांगणावरती 5 विकेट ऑल. लॉफ करतात, लॉंग ऑनला चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतात. दीपेश इन ऍक्शन, चांगली फिल्डिंग दीपेशच्या वतीनं. फक्त सिंगल 1च्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 6 या धावसंख्येवरती. 6 धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. निखिल बॉलिंग करतात. सूरज कोंडिलकर नवीन फलंदाज आलेले आहेत. वाकशा क्रीडांगणावरती या संघानं प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर अश्रू अनावर झाले होते सूरजला, कारण बऱ्याच वर्षांपासून जे स्वप्न संपूर्ण गावकऱ्यांचं होतं ते वाकशा क्रीडांगणावरती पूर्ण झालं. कमी गतीने टाकला, बॅकफुटला जात, एक्स्ट्रा कव्हरला सरळ पाठवला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, सरळ सीमा पार, सिक्सर. थँक्यू डीजे. सुभाषजी मस्कर साहेब आणि विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं आयवा कॅशसाठी, प्रेक्षक कमाल कॅशसाठी स्मार्ट, पहिल्या 5 आयवा कॅशसाठी स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. खोलात होता चेंडू, सरळ ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय इन ऍक्शन. फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या 13 धावा. 13. कमी गतीने टाकलाय, फ्रंट फुटला पुढे काढत ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जवळपास 5 चेंडू आतापर्यंत निखिलने हाताळलेले आहेत आणि 5 मधून 3 तर व्हेरिएशनचे चेंडू टाकलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला नितीन बॅटिंग करतात. नितीन आबले आज ओपनर आलेला आहे. आणखीन काही चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. हर्षद कांबरी जर उपस्थित झाला असेल तर हर्षदला विनंती, यावं आपण व्यासपीठावरती. आपला मी स्वागत करत आहोत. रायगड भूषण पुरस्कृत हर्षद कांबरी जर उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावरती. आपला मी हार्दिक स्वागत करत आहोत. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. श्रीमान मंगेशजी विर्ले साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. संडे धमाका आपण एन्जॉय करत आहात. आज संपूर्ण बाकरीच्या पाड्या टीमचे समर्थक बऱ्याचशा संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संकेत महाले देखील उपस्थित झालेले आहेत. संकेतनं 3 कस्टमरला तर घरी पाठवलं मॅच साठी. निलेश महाले पूर्ण दिवस ते दुकानामध्ये होते, त्या कारणास्तव त्यांच्याकडून 2-3 बॉल निसटले जरूर. एका कस्टमरला तर अर्धी दाढी करून परत पाठवला. क्रिकेटचा वेड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसून येत आहे. सर्व काही सांभाळून आपल्या खांद्यांवरती बरीचशी जबाबदारी या सर्व क्रिकेटपटूंवरती जरूर असते आणि हेच ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहेत. ना पैशासाठी ना अस्तित्वासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो तो आपल्या गावाच्या नावासाठी.
वेगवान चेंडूची हाताळणी या ठिकाणी करत असताना सर शोल्डर वरती चेंडू आदळलेला आहे. आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती सूरज कोंडिलकर खेळतात. तयार हो. खोलवार टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. महत्वपूर्ण पारितोषिक आहे गावदेवी कौलारी संघासाठी. श्रीमान नरेंद्रजी गोमारे साहेब यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. पहिला किंवा दुसरा क्रमांक गावदेवी कौलारी संघाने जर पटकावला तब्बल 51,000 रुपयांचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावलं तब्बल एकविरा ट्रिप हे संपूर्ण टीमसाठी असणार आहे. आणि समालोचकांसाठी देखील संदीपजी गायकवाड सर यांच्या गुगल पे वरती दोघांना 500-500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे जर संघ क्वालिफाय झाला तर. जरी नाही झाला तरी सुद्धा दोन्ही समालोचकांना 500-500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद. टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 14 या धावसंख्येवरती 14 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक. संकेत महाले यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. 4 दिवसापूर्वी त्यांची अपॉइंटमेंट मी घेतली होती. आज गेलो होतो परंतु आकलून काढला. राऊंड द स्टम्प्स. होतं विकेटने बॉलिंग सुरू आहे. सरळ एक्स्ट्रा कव्हरला चेंडू दीपेशनं प्रभावित केलेला आहे. सूरज कोंडिलकर यांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. अंतिम टप्प्यामध्ये मोठमोठे फटके सूरजच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेले आहेत. एकच जल्लोष झाला होता जय हनुमान पोशीर संघाचा वाकशा क्रीडांगणावरती. पहिला क्रमांक त्याने पटकावल्याच्या नंतर जे काय स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी तुम्ही मेहनत करत आलेला आहात आणि अखेर जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं तेव्हा आपोआपच आनंदाचे अश्रू तुमच्या बाहेर पडत असतात. तो क्षण जय हनुमान पोशीर संघाने एन्जॉय केला. दीपेशनं जबरदस्त बॉलिंग केलेली संपूर्ण मॅचमध्ये आतापर्यंत. थोडासा स्लाइडली ओव्हर पिच लॉंग ऑनला चेंडू. क्षेत्ररक्षक निलेश महाले इन ऍक्शन. फक्त सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती 16. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. पहिल्या षटकामध्ये दीपेशनं फक्त 5 दिला. या षटकामध्ये फक्त 3 दिलेला आहे. टोटली 8 आतापर्यंत आलेल्या दीपेशच्या विरोधामध्ये. वेगवान चेंडू टोईनला लागला. जेलची शक्यता. पॅरल होती चेंडू. कॅच इथून निसटली आहे. 1 रन या बॉल वरती जरूर मिळते. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 17. चला पिंपरोली संघ आणि धोत्रे संघ आपण आयोजक जयवंत हजार यांच्याशी संपर्क साधा लगेच. पिंपरोली संघ आणि धोत्रे संघ. चला जयवंत हजारे सर यांच्याशी लगेच संपर्क साधा. या आकाश शिंगे रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधा. प्रियश जर पाहिलं गेलं सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतो. मैदान बनवण्यासाठी घेतलेली मेहनत. आपण याच मैदानावरती 2 स्पर्धा जरूर पाहिल्या. एक डेची स्पर्धा आम्ही पाहिली होती. अफाट मेहनत असते कारण पावसाळ्यामध्ये इथे भात शेती होते आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहतोय गावामध्ये असलेले जे प्राणी आहेत बैल आपण पाहतो. गाय बैल पाहायला गेलं काही कंकडे म्हशी आहेत आणि या मैदानामध्ये येत असतात. खूप मोठे खड्डे होते ते भरण्याचं काम आपण पाहतो आहे. संदेश हजारे यांच्या टीमने केलं. खूप थोडंसं अवघड धबड होतं. त्याची लेवल चांगली केली आणि एक सुरेख मैदान एक चांगलं वेळ गोलाकार मैदान पाहायला गेलं. चांगली मेहनत केल्यानंतर एक सुंदर मैदान या ठिकाणी बनवण्यात आलं आहे. अफलातून मेहनत. गेले कित्येक रात्र आम्ही पाहिलं. मी टॅरिसवरती चढायचो रात्री 2-2-2:30 वाजेपर्यंत. आम्ही जेव्हा पाण्यासाठी आम्ही टॅरिसवरती असायचो त्यावेळेस आम्ही पाहिलं गेलं आहे की इथे लाईट चालू असायच्या गाड्या फिरायच्या. लेवलिंग केली चांगलं विकेट बनवलं. अफलातून या ठिकाणी पाहतो आपण मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि आज
स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 साठी हे मैदान रेडी झालंय. अफलातून विकेट आहे, चांगला क्रिकेट तुम्हा सर्वांना पाहावस मिळणार. संदेशजी हजारे यांनी घेतलेली मेहनत आहे, आज या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश या ठिकाणी येताना दिसतंय. चौथं षटक आता प्रगतीपथावरती लागलेलं आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. सागर क्षीरसागर बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत बनल्यात फक्त 17. 18 चेंडूमध्ये 17. चला फास्ट खेळा प्लीज कॅप्टन निखिल. चला थोडं फास्ट केला. चौथं षटक आता प्रगतीपथावरती लागतंय. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. स्ट्रायकिंग एंडला नवनीत. या दरम्यान पाहतो उल्हासजी धुले साहेब आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धेला खास करून शुभेच्छा देण्यासाठी मंगेशदादा मसने आपल्या मित्रपरिवारासोबत या ठिकाणी आले. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. या मी विनंती करेल आपण जरा बसण्याची व्यवस्था आयोजकांनी मान्यवरांची या ठिकाणी घ्यायची खऱ्या अर्थाने पाहतोय. संदेश हजारे सर यांच्या पुढील कारकिर्दीसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांनी केलेल्या आयोजनासाठी खास करून शुभेच्छा देण्यासाठी ह्या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ऐवा कॅचसाठी देखील संधी निर्माण झाली होती. सुभाष मस्कर विजयजी गोमारे साहेबांच्या वतीने जे स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूला सन्मानित करणारे प्रेक्षकाला सन्मानित करण्यात येणार होतं. तीच संधीतून दवडली आहे. आता फटकेबाजीला सुरुवात झालेली आहे. नितीनच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका खेचलेला. स्कोअर लाईक सीमा पार. षटकार. एक्स्ट्रा कव्हरला स्क्वेअर कट करत असताना षटकार. बॅकफुटला जात हुक करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या वरतून टोकलेला षटकार. दोन षटकार. प्रियेश एक मिनिट बघा सर्व मंगेश दादा आणि धुले परिवारातर्फे आपण पाहतो दादांचं एक मिनिट फक्त कॅमेरा थोडंसं इकडे घ्या कारण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो दादा या ठिकाणी आलेत आणि आयोजकांना दादांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत. एक सुंदर नियोजन, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर नियोजन आणि नियोजनासाठी भेट देण्यासाठी दादा या ठिकाणी आलेत आणि खऱ्या अर्थाने ओके तर थँक्यू धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण जरूर या ठिकाणी बसून घ्यायचे. धावा पुस्तकावरती धावा संख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 32 या धावा संख्येवरती. नितीनच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आल्यात. आता सूरज आता स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये सागरच्या विरोधामध्ये आक्रमण. सागर पुन्हा एकदा थांबतोय. वेगवान चेंडू. पॉज अँड एक्झिक्यूट. फटका. सूरज कोंडिलकरचा बरोबर काउफेसच्या वरतून टोकलेला आणखीन एक विध्वंसक षटकार. थँक्यू सो मच. 3 ओव्हरमध्ये 17. चौथ्या षटकामध्ये आक्रमण. आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 38 या धावसंख्येवरती आतापर्यंत या ओव्हरमध्ये 21 वसूल केल्यात. लॉफ करतात. हवे ते चेंडू
क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, बॉल सीमा पार, सलगचा दुसरा टू विनर रो, बिगिट सिक्सर. थँक्यू. या ठिकाणी सुरेशजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी माली साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. खास करून आपण राम दरबार पाहणार आहोत मित्रांनो. सुरेशजी माली यांच्या वतीने कोल्हारा गावातून रथयात्रा निघणार आहे, ती आपल्या लक्ष्मी कॅस्ट्रोला परत राम दरबार पाहणार आहोत. त्याचे संयोजक आयोजक सुरेशजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर त्या रथयात्रेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग व्हावे, कारण कोल्हाऱ्यामधून ती रथयात्रा आपण पाहणार आहोत. सुरेशजी माली सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शालिक हजारे दादा या, दादांनाही मनापासून विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. आणखीन एक षटकार जर आला तर विशालजी कांबरे यांच्या वतीनं 2000 रुपयांचा पारितोषिक आहे सूरज कोंडिलकर यांच्यासाठी. धावत संख्या 44 या धावत संख्येवरती शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. चांगल्याशा धावा वसूल केलेल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. असं वाटलं की कुठेतरी सोहम 11 बाकरीचा बाडा संघ नक्कीच आपण पाहता तर कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकेल, परंतु सूरज कोंडिलकरचे हल्ले, त्यानंतर नितीन आबलेचे हल्ले, आणखीन एक जितका उंच तितका लांब मारलेला हाय अँड षटका डोकलेला सूरज कोंडिलकरचा फटका सरळ सीमा पार, सलगचा तिसरा षटकार. थँक्यू साहिल. प्रियश, षटकार तर जरूर येतात, पण प्रेक्षकांची सुवर्ण संधी आहे. विजयजी गोमारे आणि आमचे सुभाषजी म्हसकर यांच्या माध्यमातून पहिला झाला, एक दिवा रॉश होता तो झाला प्रेक्षक. अजूनही 5 प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आयवा झेलसाठी विजयजी गोमारे आणि त्याचं सुभाषजी म्हसकर यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे. मित्रांनो, दूरवर उभा राहू नका, रेलिंगला जास्त जोर देऊ नका. जोर देत बसला तर झेल तुमच्याकडून पकडता येणार नाही आहे. रेलिंगपासून थोडं दूर राहा आणि जरूर आयवा झेल पकडा. या स्पर्धेमध्ये असलेला स्मार्ट वॉच तुम्हाला भेटेल. आता काही प्रेक्षक आहेत प्रियश, त्यांना माहिती आहे हा फलंदाज कुठे मारणार आहे, बरोबर तिथेच थांबतात. पण सूरज कोंडिलकर हुशार आहे, त्यांनी गावातली पोरं सर्व आणलेत, ठिकठिकाणी उभे केलेत, पण तो त्यांच्याकडे बॉल मारतच नाहीये. हां, ते बाकी सगळे स्टेजवरती, ते सांगतो ना, ते स्टेजवरती येऊन मारतो तिकडे. हां, त्यांना माहिती आहे लांब लांब मारतो, तेवढा लांब अजून आलाच नाही फटका. जरूर दत्तादा गायकवाड उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेतात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोही प्रेक्षक मायबाप राजा या ठिकाणी उपस्थित आहेत, दूरवरून पाहुणा या ठिकाणी जरूर आमचे मान्यवर या ठिकाणी आलेत. दुलेदादा जरूर आपलं मनापासून धन्यवाद, कारण या स्पर्धेमध्ये शंकर हिलाल द मास्टर माइंड फलंदाज या ठिकाणी उपस्थित आहे. या व्यासपीठावरती गणेश गवले या व्यासपीठावरती. हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, दीपेश न पकडली आहे झेल. फलंदाज इथून बाद होतो. दुसरा मोठा धक्का बसलेला जवानमन पोशीर संघाला. नितीन आबळे मैदानाच्या बाहेर परततोय. बॅट्समन आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित जोशी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतोय. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो, संकट मोचक म्हणून कामगिरी रोहितची राहिलेली आहे. छोटा पॅकेट और बडा धमाका. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 50 या धावत संख्येवरती. नितीननं भरपूर चेंडू फेस केले, परंतु 2 महत्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेले. अक्षय तयार, अंतिम षटक कमी गतीने टाकला ऑन साइडला. जेलची पुन्हा एकदा शक्यता. विकेट किपर निखिल इन ऍक्शन. शेवटला चेंडू निसटला त्याच्या हातामधून. सिंगल या बॉलवरती 51 वरती जाऊन पोहोचलेला सोहम 11 जय मल्हार भाकरीचा बाडा संघ. अंतिमचे 4 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. पाहूयात सूरज कोंडिलकर यांच्याकडे किती चेंडू मिळतात, किती चेंडू ते फेस करतात. आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच साठी सुभाषजी मस्कर विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं स्मार्ट वॉच देऊन त्या लकी प्रेक्षकाला सन्मानित करण्यात येणार आहे. पहिलं
गोलंदाज तयार. फुल टॉस आहे, सरळ खेळतायत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून बरोबर काव फेजलं. हो, गुड फिल्डिंग. दीपेश होती ना ऍक्शन. दीपेशनं आज जवळपास मैदान गाजवलेलं आहे. बॉलिंग करत असताना जबरदस्त 2 षटकांची गोलंदाजी आणि त्यानंतर फिल्डिंग करत असताना एक महत्वपूर्ण झेल. आता देखील सुंदर फिल्डिंग. आईज ऑन सूरज कोंडिलकर. सूरज कोंडिलकर यांच्यावरती आता संपूर्ण पोशी टीमच्या पाठीराख्यांचा नजरा खेळलेला असणार आहेत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 53. चेक. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी राहतोय. सतीश जाधव सर या आपल्या सर्व कार्यकर्त्यासोबत आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. ते एक सुंदर आयोजक आहेत. अनेक त्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रिय छोटं मैदान आहे आणि छोट्या मैदानाचा भरपूर समाचार आपण पाहतो. गोलंदाजचा या ठिकाणी फलंदाजच्या माध्यमातून केलं जात आहे. एक अर्धशतक जरूर आपण सुमितच्या बॅटमधून पाहिलं गेलं, पण सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमध्ये. आज रात्रभर जो सर्वाधिक जास्त स्कोअर मारेल त्या फलंदाजाला 2000 रुपये. नेरल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे 11 तारखेला ओपनिंग होणार आहेत त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज त्यालाही आहे आणि सर्वाधिक स्कोअर मारणारा संघ त्याच्यासाठी आपण पाहतो पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खोलत आहे चेंडू. ओ, कॅच ड्रॉप झालेली आहे. पाठीमागे निघाला चेंडू. कॉल सेकंडचा. रोहितच्या जवळपास 2.5 पूर्ण झाल्या. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे 61 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरमध्ये 17 होत्या. 4थ्या ओव्हर पासून केलेलं आक्रमण. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. सर्वाधिक धावसंख्या जो संघ बनवेल या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांच्यासाठी देखील नेरल मल्टी स्पेशालिस्ट अँड क्रिटिकल हॉस्पिटल यांच्या वतीनं 2000 पारितोषिक आहे. जेलची शक्यता. विकेट किपर इन ऍक्शन. निखिलनं पकडली जेल. अखेर सूरज कोंडिलकर यांच्या देखील पारीचा होता अंत. अंतिम चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या पहिल्या